विद्यार्थ्यांनो, गणित भाग 1च्या पहिल्या धड्यामध्ये आपण अगोदर पद समजून घेऊ. दोन चलातील रेषीय समीकरणात हा भाग जर समजला तर पूर्ण पाठ समजतो. मग पद म्हणजे काय, पदामध्ये कोणते घटक सहभागी असतात. मग पदामध्ये प्रथम लक्षात घ्या चल. चल म्हणजे इंग्रजी बाराखडीतलं ए ते झेड पर्यंतचा अक्षर. या ठिकाणी चल आहे यक्स. सहगुणक, चलासोबत डाव्या बाजूला जो अंक असतो 1 पासून ते अनंत संख्येपर्यंत त्याला म्हणायचं सहगुणक. म्हणजे या ठिकाणी 5 हा सहगुणक आहे. त्यानंतर कोटी. कोटी म्हणजे डोक्यावली संख्या, त्याचा घातांक. या ठिकाणी कोटी आहे 1, मग कोटी आहे 1. आणि हे सर्व मिळून जे तयार होते त्याला म्हणायचं पद. मग या ठिकाणी पद कोणतं झालं, 5x. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे दोन पद मिळून दोन चलातील रेषीय समीकरण तयार होते. मग हे आहेत दोन चल. समीकरण म्हणजे बरोबरच्या चिन्हाच्या डाव्या बाजूला काही घटक आणि उजव्या बाजूला काही घटक, याला म्हणायचं समीकरण. आणि रेषीय समीकरण म्हणजे ज्या चलाचा घातांक 1 असतो त्यांना म्हणायचं रेषीय समीकरण. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय आणि ते कशापासून तयार होते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून